आजचा परिहार द्यायचा तो असा, आज दापोली तालुक्यातील कुंभवे मधील श्री पुट्टे महाराज दत्त मंदिरामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह 9 दिवसांचा पार पडतोय आणि आमच्या तामुटकर काकांच्या स्वप्नात त्यांचे गुरु आल्याने हा सोहळा आता पार पडतोय आणि त्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली. त्यांना मी धन्यवाद देते आणि सेवेला प्रारंभ करते. जसं काकांच्या स्वप्नात त्यांचे गुरु आले, तसंच तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये त्यांचे श्रीगुरु अवतरले आणि तुकाराम महाराज फार आनंदी झाले. श्रीगुरु अवतरल्यानंतर त्यांनी अनुग्रह दिला. काय अनुग्रह दिला तर बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. काय मंत्र दिला तर राम कृष्ण हरी असा मंत्र दिला. जगद्गुरु तुकोबाराय फार आनंदी झाले आणि म्हणू लागले की माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. ज्याला श्रीगुरूंच्या दर्शनाने भगवंत परमात्म्याचे साक्षात्कार होतो तोच खरा भाग्यवान. आणि तुकाराम महाराज फार आनंदी झाले आणि ते म्हणू लागले की आता माझं भाग्य उजळले आहे. अभंगाच्या प्रथम चरणात कसं भाग्य समजतो की त्याचे 3 प्रकार आहेत. पहिलं भाग्य म्हणजे असं की द्रव्य, आणि दुसरं भाग्य कुटुंब, आणि तिसरं मुलगा. हे आपल्या जीवनात आपण भाग्य समजतो. जर द्रव्याचे उदाहरण द्यायचे झाले तर एक माणूस होता, त्याने आपल्या घर काम सुरू केलं होतं आणि घर बांधण्याच्या अगोदर पाया रचला. तर घराचा पाया रचत असताना त्याला द्रव्याचा हंडा सापडला. तो त्याने विचार केला की मी किती भाग्यवान आहे. दुसरं म्हणजे कुटुंबात जर कोणत्या महिलेला गर्भधारणा होत नसेल, मूल
नवस सायाच कर्म धर्म केल्याच्या नंतर जर मूल झालं तर ते म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलं. तिसरं म्हणजे असं मुलगा. आता मुलग्याचं वय आणि योग जुळून आला काय करतात तर तसंच मुलाचा योग जुळून आला आणि त्याचं लग्न जमलं. त्याची बायको लक्ष्मी घरात आली. तो म्हणू लागला की माझ्यासारखं इथे कोणीच नाही. आणि कोण लग्नाला भाग्य समजतं, कोण चांगली नोकरी लागली की भाग्य समजतं. पण तुकाराम महाराज असं कधीच म्हणत नाही. भाग्य